आज माननीय अजितदादा यांच्या दुःखद निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झालं. खरं तर आम्ही दिल्लीला अधिवेशनासाठी येत असताना जसं फ्लाईट लँड झालं तशी ही न्यूज आम्हाला कळाली आणि कळल्यानंतर अक्षरशः आम्ही शॉक झालो की असं कसं होऊ शकते. आज अजितदादा हे महाराष्ट्रात नेतृत्व करत असताना त्यांनी कधी पक्ष पाहिला नाही, कधी जात पाहिली नाही. 5 वर्ष आमदार म्हणून देखील मी दादासोबत काम केलं. वैयक्तिक आमचे संबंध देखील दादासोबत होते आणि त्या माणसानं कधी आलेला माणूस हा कुणाचा आहे, कुणा पक्षाचा हे न पाहता एक महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व म्हणून काम केलं. असा नेता पुन्हा होणार नाही. शब्दाला जागणारा आणि महाराष्ट्राचं विजन ठेवणारा असा नेता म्हणजे अजितदादाची ती ओळख होती. पण आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर आणि सगळ्या महाराष्ट्रावर शोकगळा पसरली आहे. आज दादाच्या जाण्यामुळे हा महाराष्ट्र पोरका झाला आहे आणि वैयक्तिक माझे देखील संबंध होते. माझ्या पतीच्या निधनानंतरही आवर्जून दादा मला भेट द्यायला आले. दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतरही एअर अँब्युलन्सचा विषय झाला, तिथं देखील दादांनी मला मदत केली. पर्सनली फोनवरती विचारपूस करत होते आणि त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध कसे जोपासता येईल याचा देखील प्रयत्न प्रामाणिकपणे केला. पण आज दादाच्या जाण्यामुळे खरंच अतिशय दुःख झालं आणि हे दुःख ही पोकळी न भरून निघणारी आहे. आज मी माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून आणि माझ्या कुटुंबाकडून आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.